नूतन तालुका अध्यक्ष रमेश माने यांची सामाजिक व राजकीय कारकिर्दी अविस्मरणीय। 2008 पासून पक्षाशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी जोडल्या गेलेल्या रमेश माने यांची भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडून घेतली दखल। सामाजिक व राजकीय प्रवासामध्ये अनेक उतार चढाव पाहिल्यानंतर रमेश माने यांना मिळाले निष्ठेचे महत्त्वपूर्ण फळ। मिळालेल्या पदाला योग्य न्याय देत जबाबदारी घेत सर्वसामान्य गोरगरिबांची कामे करण्यासाठी व तरुणांना पक्षामध्ये सामावून घेत रमेश माने राहणार अग्रेसर। सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण दक्षिण मंडळ तालुका अध्यक्षपणी पेनूर गावाचे माजी सरपंच रमेश माने यांची भाजपच्या मोहोळ तालुका ग्रामीण दक्षिण मंडळ अध्यक्ष म्हणून निवड। यांची सामाजिक व राजकीय कारकिर्दी अविस्मरणीय आहे। रमेश माने हे भारतीय जनता पार्टीमध्ये तालुका उपाध्यक्ष पदापासून सुरुवात 2008 पासून कार्यरत आहेत। 2012 ते 2014 पर्यंत सरपंच म्हणून पेनूर गावाचा कारभार पाहिला आहे। तसेच 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर शहरात 15 दिवस भाजपा विस्तारक म्हणून कार्य केले, तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पूर्वी पंढरपूर शहर प्रभारी म्हणून काम पाहिले आहे। त्याचबरोबर त्यांनी पंढरपूरच्या वारकऱ्यांना फराळ वाटप, पेनूर गावामध्ये दुष्काळ स्थितीमध्ये टँकरद्वारे मोफत पाणी वाटप असे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। लोकसभा निवडणूक पूर्वी महत्त्वपूर्ण असलेल्या मोहोळ तालुका सभा भाजपा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब व जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी दिली आहे। आसपासच्या सर्व मोहोळ तालुक्यातील गावांवर त्यांचा राजकीय प्रभाव असून त्यांनी दरवर्षी येणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती व गणेशोत्सव कार्यक्रमानिमित्त पेनूर येथे अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत। त्याचबरोबर ज्या काही वर्षभर महाराष्ट्रात होणाऱ्या महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रमाचं नियोजनही अत्यंत नेटकेपणाने केले असून त्यांनी गावातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय उपयोगी विविध साहित्यांचीही वेळोवेळी वाटप केलेले आहे। तसेच कोरोना काळामध्ये भाजीपाला, सॅनिटायझर, मास्कचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। तसेच वरिष्ठ नेतृत्वाकडून पाठपुरावा करून गावामध्ये रस्ते व वीज यासाठी कोट्यवधी रुपयांच्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करून आणून गावाचा विकास करण्यामध्ये सर्वांबरोबर सहभाग घेतला आहे। सामाजिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या तालुका अध्यक्ष रमेश माने यांच्यावर पक्षाने तालुक्याची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकली आहे। ती अत्यंत महत्त्वपूर्ण असून आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती रमेश माने यांना मिळाल्याचं सांगितलं जात आहे। मोहोळ तालुक्याबरोबरच शेजारील पंढरपूर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर स्नेहाचे व आपुलकीचे नाते रमेश माने यांनी जपले असून आपल्या कामातूनच त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले असून त्यांच्या कार्याचीच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ स्तरावरील सर्व नेते मंडळींनी, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, माजी आमदार रामाभाऊ सातपुते, खासदार धनंजय मुन्नासाहेब महाडी, माजी आमदार प्रशांत मालक, परिचारक आमदार गोपीचंद पडळकर, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे याचबरोबर जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते मंडळींनी मोहोळ तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्तृत्वाला काम करण्याची संधी देण्याचे मोठे काम या माध्यमातून केले असून रमेश माने या नवतरुण युवकावर ही जबाबदारी देताना नूतन मोहोळ दक्षिण मंडळ अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक होताना रमेश माने यांची सुद्धा आता मोठी जबाबदारी वाढली असून मोहोळ तालुक्याबरोबरच शेजारील तालुक्यातील सर्व मूलभूत प्रश्न सोडवण्याची ही जबाबदारी आता रमेश माने ही निस्वार्थपणे पार पाडतील व आपल्या पदाला योग्य न्याय देतील असे तालुक्यातील जनमानसातून व भाजप कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे।